बऱ्याच दिवसानंतर आज ब्लॉग येतो आहे. गावी गेलेलो. म्हटलं चला जांभोराला जाऊन येऊया. त्यामुळे आम्ही जांभोरा इथे आलेलो होतो. महानुभाव पंथी यांचे तीर्थक्षेत्र. महानुभाव पंथी यांच्या धार्मिक स्थळामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेले जांभोरा दत्त हे एक तीर्थक्षेत्र आहे. गावाच्या दक्षिणेला उंच टेकडीवर दत्तप्रभूंचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी दत्त जयंतीला येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी दर्शनासाठी राज्यातीलच नव्हे राज्याबाहेरील मंडळी उपस्थित असतात. द्वारवा तालुक्यातील लाळखेड गावापासून 3 किलोमीटर अंतरावर जांभोरा गाव आहे. महानुभाव पंथी यांच्या उपखंडीपैकी एक आहे. डोंगर, पर्वत, घनदाट झाडीत पूर्वी हे मंदिर होते. 400 वर्षे जुने मंदिर असून या मंदिरात दत्तप्रभूंची लोभस मूर्ती दृष्टीस पडते. या स्थळाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. 4 शतकापूर्वी येथील पुजारी दर दिवशी माहूरगडावर देवदर्शनासाठी जात असते. काही काळानंतर वृद्धावस्थेमुळे त्यांचे जाणे बंद होण्याच्या मार्गावर आले. त्यावेळी दत्तप्रभूने स्वप्नात येऊन येथेच तू रोज पूजा करीत जा असे सांगितले. त्यामुळे येथे दत्तप्रभूंची मूर्ती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले जाते. ही आख्यायिका मंदिराच्या भिंतीवरील संगमरवरी शिलेवर आजही पाहावयास मिळते. या ठिकाणी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी भागातून भाविक सातत्याने दर्शनासाठी येतात. मंदिर जमिनीपासून 60 फूट उंच टेकडीवर आहे. श्रावण महिन्यात 6 बुधवार येथे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 6वा छबिना म्हणून सर्व भाविक येथे दर्शनासाठी असतात. दररोज नित्यनियमाने पहाटे 5 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 7 वाजता आणि रात्री 10 वाजता वाद्याच्या गजरात येथे आरती केली जाते. येथे महानुभाव पंथी यांचे महंत शिष्यगण यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात जन्मोत्सव, पालखी सोहळा, संतांचे विचार आणि दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. महानुभाव पंथी यांच्या या श्रद्धास्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला जातो.